बनवते मटकीचे समोसे। त्यासाठी लागणारे साहित्य: मोडाची मटकी, 10 कांदे बारीक कापून घेतलेले, कढीपत्ता, 7-8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी, आणि घेतोय आपण कढई तापायला ठेवले। कढईत टाकतोय 3 पळी तेल टाकून घ्यायचं, आणि टाकतोय 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरं, आणि टाकतोय आपण त्याच्यात हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक कापून घेतलेला कांदा आपण परतून घेतोय। जास्त लाल करायचा नाही कांदा, आणि त्याचं ओलसरपणा जाईपर्यंतच परतायचा आहे कांदा। 5 मिनिटं परतून घेतल्यावर आपण टाकतोय त्याच्यात मोडाची मटकी टाकून झाल्यावर आपण परतून घ्यायचं आहे, आणि त्याच्यात 1 चमचा हळद टाकून घ्यायचं, आणि पुन्हा आपण ते सगळं साहित्य परतून घ्यायचं आहे। आणि जास्त तेल नाही टाकायचं त्याच्यात, कारण की आपल्याला ते फिलिंग बनवायची आहे समोस्याची, त्यासाठी जास्त तेल नाही टाकायचं, आणि परतून घेऊन त्याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं वाफ काढून घेतली। आता त्याच्यात टाकते मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं, आपल्याला जेवढं हवं तेवढं त्याच्यात मीठ टाकून द्यायचं, आणि पुन्हा परतून घ्यायचं। परतल्यावर पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। आता आपण समोस्यासाठी मळतोय कणिक। आपण मैदा घेतलाय 2 वाटी, आणि त्याच्यावर मीठ टाकतोय चवीनुसार। मीठ टाकून झालं की त्याच्यात ओवा टाकायचा आहे, 1 चमचा ओवा टाकला। आता इकडे आपण तूप कडवायला ठेवलाय। तूप कडवलं झालं की हा मैदा घेतलाय, ह्याच्यात आपण ते तुपाचं मोहन टाकायचं आहे। तुपाचं मोहन टाकून गरम मोहन टाकायचं आहे तुपाचं, आणि ते हाताला चटका लागेल म्हणून थोडं गार होऊन द्यायचं आहे। गार झाल्यावर मळून घ्यायचं पूर्ण पीठ। आता आपण पाणी टाकतोय त्या पिठात, आणि जाडसरच कणिक मळायची आहे पिठाची। टाईट डो बनवायचा आहे पिठाचं, आणि हे आता पीठ आपलं मळून झालंय। बघा किती जाड आपण ठेवलंय, घट्ट। चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टच ठेवायचं आहे पीठ, आणि त्याचे असे बारीक गोळे बनवायचे पिठाचे। आता ही झाली आपली मटकी, आणि हे पिठाचे गोळे बनवून ठेवलेत बारीक बारीक। आता इथे आपण चपाती लाटून घेतली, थोडी जाडसरच चपाती लाटायची आहे, आणि मधून 2 भाग करून असं आपण समोसा बनवायचा आहे, कोण बनवायचा आहे समोस्याचा। आता हे बघा समोसे बनवून ठेवलेत आपण, आणि पुन्हा तुम्हाला दाखवतो कसे समोसे बनवायचे। हे मधून कट करायचे आहेत, 2 भाग करायचे, आणि हे मैदा थोडं पाणी टाकून पातळ करून त्या दोन्ही कडांना लावून द्यायचं, आणि समोस्याचा आकार द्यायचा आहे। असे दोन्ही भाग एकमेकाला चिटकवून आपण समोसा बनवतोय। असा कोण बनवून घ्यायचा बघा, आणि दोन्ही अंगठ्याच्या आणि बोटाच्या मध्ये ठेवायचं आहे कोण, आणि त्याच्यात आपली मटकीची भाजी भरून कडांना हे पीठ लावून बंद करायचं आहे, आणि हे तयार झाले आपले समोसे। आता समोसे तळून घेतोय आपण। हे समोसे थोडे लालसर रंगाचे करायचे आहेत समोसे। हे बघा कसे लाल झाले,
थोडेच लाल करायचे आहेत आणि काढून घेतोय समोसे। हे बघा कसे झालेत आपले समोसे। खाण्यासाठी रेडी व्हा। चला येता का खायला पनवेलला? या मग पनवेलला खायला समोसे। आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।